राहायचं हे ठाव नव्हतं जी. अशा प्रसंगी तुझी तातडीनं भेट घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून कोणताही निरोप न देता आलो. बाणाई, खंडेराय तुला भेटून गेले असं समजलं. वय तुम्हाला तर समजा ठाव असेलच, म्हणूनच तुझी भेट घ्यायला आलो. बाणाई, तू तुझा निर्णय मागे घ्यावास. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतंय वय? बाणाई, तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यांना दुःख होत आहे. तू जेजुरी सोडून जाऊ नये असंच सगळ्यांना वाटत आहे. पर म्हाळसा दिवसनी कुठं असं वाटतंय? त्यासनी तर आनंदच होईल मी हात न गेले तर. म्हणून तू हा निर्णय घेतला आहेस का? नाही जी, त्यामागही एकलंच कारण नाही. पण मलाच आता हत राहायचं नाही. मी ही जेजुरी सोडून गेलेलंच बरं आहे. आता तुम्ही बी मला नगा थांबवजी. मी जाते जेजुरी सोडून. देवी, मी आत येऊ का? ये. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे मी सगळीकडे लक्ष देऊन होते. कुठे काय घडतं आहे ह्याच्याकडे बारकाईनं पाहत होते. प्रस्तावना नको, पुढे. प्रधानजी बानूच्या वाड्यावर गेले आहे. कधी? बराच वेळ झाला. म्हणजे गड उतरून ते कुठे जाणार आहेत हे काही माहीत नव्हतं. ते वाड्यात गेले आणि मी इथे सांगायला आले. आणि तिची काय वार्ता? ती तर निघायची तयारीच करते आहे, पण इथून काहीही घेऊन जाणार नाही असं तिने ठरवलंय. इथून जाईपर्यंत सगळ्यांची सहानुभूती ती मिळवणार. दुसरं काय येतं तिला? देवी, अजून एक सांगायचं होतं. सांग. आपण तिला इथून जायची आज्ञा दिली, ही वार्ता आता सगळीकडे पसरू लागली आहे. प्रजेतले लोकही तिला भेटायला येतील असं दिसतं आहे. चालायचं. या म्हाळसापेक्षा बानूचं दुःख लोकांना मोठं वाटत असावं. त्याला आपण तरी काय करणार? आणि कोणाला काय वाटतं हे आपल्या हातात थोडी असतं. हो. बरं, मी आता येऊ का? म्हणजे खूप काम केलंय ना, तर लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ, पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.